एव्हरीवन, SSC बोर्ड फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन यामध्ये महत्त्वाचे टॉपिक जे आहे वन शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी डिस्कस करणार मित्रांनो. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमधले जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. तर यामध्ये आपण एकाच व्हिडिओमध्ये किंवा दोन व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण टॉपिक जे आहेत या ठिकाणी कव्हर करणार आहोत मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, शॉर्ट बट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तर हे काही टॉपिक्स आहेत. केपलर्स लॉज ऑफ मोशन, खूप महत्त्वाचे 3 लॉज आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. त्यानंतर न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स. ओके, सेंट्रिपिटल फोर्स, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ज्यामध्ये व्हॅल्यू ऑफ जी जी आहे ही 3 केसमध्ये चेंज होते. ठीक आहे, त्यानंतर फ्री फॉल असेल, एस्केप वेलॉसिटी असेल आणि एक छोटासा टॉपिक मास आणि वेट असेल आणि सोबत यावरती बेस न्यूमेरिकल पार्ट आहे. ओके, तर हेच आपल्या या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया ग्रॅव्हिटेशनचा फर्स्ट टॉपिक, दॅट इज केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, केपलरनं 3 लॉज जे आहेत हे दिले होते. तर त्यामधला पहिला केपलर फर्स्ट लॉज. ठीक आहे, केपलरचा जो फर्स्ट लॉज आहे, केपलरच्या पहिल्याच लॉजला ऑरमध्ये एक नाव आहे लॉज ऑफ ऑर्बिट. याला काय म्हटलं जातं? लॉज ऑफ ऑर्बिट. आता हा जो लॉज ऑफ ऑर्बिट जो आहे केपलरचा जो फर्स्ट लॉ जो आहे हा आपल्याला काय सांगतोय? ओके, लॉज ऑफ ऑर्बिट हे आपण 1 बाय 1 या ठिकाणी डिस्कस करणार. ठीक आहे, तर काय सांगतोय? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. काय सांगतोय? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट is an ellipse with the sun at one of the foci. ओके, तर हा आपला फर्स्ट केपलर्स लॉज आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. जो काही प्लॅनेट आहे हा त्याच्या ओन ऑर्बिटमध्ये असतोय आणि ओके तो सनच्या काय येतं एकाच फोकसमध्ये येतं. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण केपलर फर्स्ट लॉ. केपलर फर्स्ट लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉज ऑफ ऑर्बिट. याला काय म्हटलं जातं? लॉज ऑफ ऑर्बिट. हा केपलरचा फर्स्ट लॉज आहे. ओके, त्यानंतर सेकंड केपलर्स सेकंड लॉ, केपलर्स सेकंड लॉज. ठीक आहे, आता केपलरचा सेकंड लॉ काय सांगतोय आपल्याला? द लाईन जॉईनिंग फ्रॉम लिहूया आपण द लाईन joining from planet to the sun sweep equal area in equal interval of time. काय सांगतो? लेट सपोज हा जो आहे हा सन आहे आणि या सनच्या अराउंड, ठीक आहे, हा एक प्लॅनेट जो आहे हा काय करतोय? रिव्हॉल्यूशन करतोय. ओके, रिव्हॉल्यूशन करतोय. तर हा ए प्लॅनेट असेल किंवा हा बी प्लॅनेट असेल. ओके, तर जो काही प्लॅनेट्स आहे हे स्वतःच्या ओन ऑर्बिटमध्ये काय करतात? फिरत असतात, रिव्हॉल्यूशन करतात. आणि रिव्हॉल्यूशन करत असताना हे तिन्ही पण किंवा जे काही प्लॅनेट असतील ते सनच्या काय असतील एकाच फोकसमध्ये असते. त्याला केपलरचा फर्स्ट लॉ म्हणतात. ओके, पण केपलरचा सेकंड लॉ काय सांगतोय? द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू दी सन. म्हणजे आपण या प्लॅनेटपासून म्हणजे हा ए प्लॅनेट आहे, हा ए वरून समजा इथपर्यंत आला आहे. ठीक आहे, पॉईंट ए वरून तो पॉईंट A1 वरती आला आहे. ओके, तर याने काहीतरी डिस्टन्स कवर केलेला आहे. तर मी पॉईंट A टू A1 हे जर मी जॉईन केलं आहे, हे काय मी जॉईन केलं आहे, तर हा प्लॅनेट जो आहे हा एने केला आहे. हा कोणा केला आहे? एने केला आहे. सपोज हा बी प्लॅनेट आहे आणि या बी प्लॅनेटनं डिस्टन्स B1 पर्यंत ट्रॅव्हल केलेला आहे. ठीक आहे, B1 टू B2 असे 2 प्लॅनेट. ए प्लॅनेट आहे त्यानं ए पासून A1 पर्यंत, बी प्लॅनेटनं B1 पर्यंत काहीतरी एरिया जो आहे डिस्टन्स जो हा ऑक्युपाय केला. तर हा जो एरिया ए प्लॅनेटचा असेल, जो काही एरिया ऑक्युपाय केला बी प्लॅनेटचा असेल, हा सारखा असेल, इक्वल असेल. हा जो एरिया असेल हा काय असेल? इक्वल असेल. ओके, सोबतच म्हणजे याचा पण एरिया आणि याचा पण एरिया सारखा असेल. सोबतच जो काही ए पॉईंटवरनं A1 वरती जायला जो काही टाईम लागतो
हा टाईम पण काय असेल सारखा असेल. समजा याला समजा 20 मिनिट लागले असतील, ठीक आहे, तर याला पण किती लागतील, 20 मिनिट लागतील. हा आपला काय सांगतोय, केपलर्स सेकंड लॉ सांगतोय. द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू दी सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. याला आपण नाव देऊया, येस म्हणूया. ओके, किंवा याला आपण ए बी सी आणि डी असं करूया. तर या ठिकाणी जो काही एरिया असेल ASBचा, एरिया ASB हा इक्वल्स टू राहील, हा काय राहील, इक्वल्स टू राहील, हा इक्वल टू किंवा त्याला CSDचा. ठीक आहे, हा जो काही एरिया असेल दोन्ही पण प्लॅनेटचा जो काही ऑक्युपाय केला तो काय असणार, इक्वल असणार. हा आपला केपलरचा सेकंड लॉ त्या ठिकाणी सांगतोय. आणि केपलरचा सेकंड लॉ याला ऑरमध्ये नाव आहे लॉज ऑफ एरिया. याला ऑरमध्ये काय म्हटलं जातं, ऑर लक्षात घ्या, ऑरमध्ये नाव आहे लॉज ऑफ एरिया. केपलर्स सेकंड लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉज ऑफ एरिया. ओके, सर्व क्लिअर दिसतंय, येस, लॉज ऑफ एरिया. तर हे दोन होते केपलरचे सेकंड लॉ. आता आपण बघणार केपलरचा थर्ड लॉ. ओके, केपलर्स थर्ड लॉ. ओके, केपलरच्या थर्ड लॉला लॉज ऑफ पिरियड असं म्हटलं जातं, लॉज ऑफ पिरियड. ठीक आहे, ऑरमध्ये पण नाव सांगतोय, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बाय चान्स. ठीक आहे, तर लक्षात घ्या. शॉर्टमध्ये जे इम्पॉर्टंट आहेत हे व्हिडिओ जो आहे ज्यामध्ये बोर्ड एक्झाम आधी विचारलेले प्रश्न कसे असतील त्यावरती आधारित मी हा कॉन्सेप्ट जो आपण या ठिकाणी घेतोय. ठीक आहे, तर केपलर थर्ड लॉ काय सांगतोय बघा. आता लक्षात घ्या, या ठिकाणी हा ए प्लॅनेट आहे. ओके, आणि हा ए प्लॅनेट या सनच्या भोवती अराउंड काय करतोय, रिव्हॉल्यूशन करतोय. तर सपोज या ए प्लॅनेटने 1 रिव्हॉल्यूशन काय केली, अराउंड प्लॅनेट अराउंड सन हे काय कंप्लीट केली 1 रिव्हॉल्यूशन. तर ती 1 रिव्हॉल्यूशन 1 पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन हे आपण दाखवतो कॅपिटल टीने. क्वेश्चन दाखवतो कॅपिटल टीने. आणि या प्लॅनेटपासनं सनपासनं असणारं डिस्टन्स हे काय असतं, आर असतं. काय असतं, आर असतं. यावरतीच आपला केपलरचा थर्ड लॉ डिपेंड्स आहे. काय सांगतोय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. काय सांगितलं, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. जो काही 1 पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे जो 1 पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन हा टी असते, तर काय करणार तुम्ही, टीचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट टू दी सन. ओके, प्लॅनेट टू दी सन. दॅट इज केपलर्स थर्ड लॉ. आपण लिहूया काय सांगतो केपलर थर्ड लॉ. The square of period of revolution, the square of period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance. Cube of mean distance of a planet to the sun. Planet to the sun. ओके, हा आपला केपलरचा थर्ड लॉज आहे ज्याला आपण लॉज ऑफ पिरियड असं म्हटलं जातं. याचं स्टेटमेंट आहे, याचा फॉर्म्युला आहे तो म्हणजेच काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब किंवा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के. हा कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे, हा तुमचा हा काय आपला केपलर थर्ड लॉचा फॉर्म्युला आहे, केपलरचा थर्ड लॉ. ठीक आहे, तर असे केपलरचे 3 लॉज आहेत. कोणकोणते, पहिला लॉज ऑफ ऑर्बिट, ज्याला आपण केपलर फर्स्ट लॉ म्हणतो. त्यानंतर केपलर सेकंड लॉ ज्याला आपण लॉज ऑफ एरिया म्हणतो, एरिया संबंधित आहे. आणि तिसरा केपलर थर्ड लॉ, लॉज ऑफ पिरियड. ओके, असे 3 लॉज या ठिकाणी आहेत. ओके, जाऊया स्क्रीनशॉट घ्या यांचा, केपलर्स थर्ड लॉ. आता आपण या ठिकाणी जे आहे आपण केपलरचा जो थर्ड लॉ आहे, केपलर सांगितलं होतं की जो प्लॅनेट आहे हा सनच्या अराउंडमध्ये फिरतोय. तर का फिरतोय, ठीक आहे, केपलरचे जे काही लॉज ऑफ मोशन दिलेले आहेत, ठीक आहे, अबाउट प्लॅनेटरी मोशन हे केपलरने दिले.
परंतु एखादा प्लॅनेट हा सनभोवती का रिव्हॉल्यूशन होतो याचं रिझन हा केपलर नाही देऊ शकला, त्याला मॅथमॅटिकली डिराईव्ह कोणी केलं आहे, न्यूटनने केलं आहे बाय युझिंग द न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, आता आपण नेक्स्ट बघणार या ठिकाणी केपलर्स लॉज आपले कंप्लीट झालेले आहेत. ओके, आता आपण न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघण्याआधी आपण काय बघणार, सेंट्रिपिटल फोर्स. आपण छोटासा टॉपिक आहे तो बघूया, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, आता या सेंट्रिपिटल फोर्स काय असतं बघा, तर सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा आपण शॉर्टमध्ये आपण लिहू शकतो CPF, सेंट्रिपिटल फोर्स. CPF म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटलचं बघा अर्थ काय होतं, सेंट्रिपिटलचं मिनिंग काय होतं, सिकिंग. काय होतं, सिकिंग. सिकिंग म्हणजे काय की सेंटरकडे अट्रॅक्ट होणे, सेंटरकडे काय होणे, अट्रॅक्ट होणे. ओके, सेंटरकडे अट्रॅक्ट होणे आणि एक फोर्स लागतोय. मग नेमकं आहे काय बघा, लेट सपोज हे एक स्टोन आहे बघा, एक स्ट्रिंग आहे, एक दोरी आहे आणि या दोरीला जी आहे तुम्ही पकडल्या हातामध्ये. ओके, आणि या स्ट्रिंगवर तुम्ही फोर्स लावताय, घुमवताय, तर ही दोरी जी आहे, स्टोन जो आहे हा सर्कल काय करेल, एका सर्क्युलर पाथमध्ये फिरणार. ओके, एका सर्क्युलर पाथमध्ये फिरणार. म्हणजेच या ऑब्जेक्टवरती काय ॲक्ट होत आहे, फोर्स ॲक्ट होत आहे. वेन अ फोर्स इज ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट, ओके, अँड दे मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती काय ॲक्ट होत आहे, फोर्स ॲक्ट होत आहे आणि तो ऑब्जेक्ट काय होत आहे, मूव्ह होत आहे. ठीक आहे, मोशनमध्ये येत आहे. ठीक आहे, आणि कसा मूव्ह होत आहे, सर्क्युलर पाथमध्ये. ओके, कसा पाथ होतोय तो, सर्क्युलर पाथमध्ये. ओके, सर्क्युलर पाथमध्ये मोशन होत आहे. आता हे फिरत असताना हा जो ऑब्जेक्ट आहे हा अट्रॅक्ट होते. ऑब्जेक्ट कुठं होते, अट्रॅक्ट होते, कुठं, टुवर्ड द सेंटर. त्या फोर्सला आपण काय म्हटलं जातं, सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स, when a force which is acting on object, an object moving along a circular path and is directed toward the center of circle, that is known as centripetal force. आता या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी विचारलं जातं, तर तो फॉर्म्युला काय आहे बघा, CPF = mv²/r. हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी m काय असतं, m असतं मास ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे, किंवा मास ऑफ बॉडी म्हणा. v त्या ठिकाणी काय असतं, त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी असते, ऑब्जेक्टची काय असते, व्हेलॉसिटी असते. आणि r जे आहे हे त्याचं रेडियस किंवा डिस्टन्स राहतं. म्हणजे समजा हा ऑब्जेक्ट आहे, या ज्या ऑब्जेक्टला काहीतरी मास असेल. ओके, आता मूव्हिंग यावरती फोर्स अप्लाय होतो आहे, यावरती फोर्स ॲक्ट होत आहे. ओके, फोर्स अप्लाय होत आहे, तर हा व्हेलॉसिटीमध्ये येईल, व्हेलॉसिटी चेंज होईल. तर ती व्हेलॉसिटी काय असेल, व्हेलॉसिटी त्याची v² असते आणि हे जे ऑब्जेक्टपासून सेंटरचं असणारं डिस्टन्स म्हणजे काय असतं, r असतं. तर हा आपल्या सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला लक्षात घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, CPF = mv²/r. m म्हणजेच काय असतं, मास ऑफ ऑब्जेक्ट, v काय असतं, व्हेलॉसिटी, आणि r काय असतं, त्याचं डिस्टन्स किंवा रेडियस त्या ठिकाणी असतं. ओके, बस छोटासा टॉपिक आहे सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स जो आहे हा कुठं कुठं ॲक्ट होत आहे. ओके, मून आणि अर्थ यामध्ये सुद्धा कोणता फोर्स लागतोय, सेंट्रिपिटल फोर्स लागतोय असं आपण म्हणू शकतोय, ऑब्वियसली म्हणू शकतो. कारण काय बघा, ही आपली अर्थ आहे आणि हा मून आहे. तर मून जे आहे हा अर्थच्या अराउंड असा फिरतोय. ओके ना, ओके, समजून घ्या फक्त. मून जो आहे अर्थच्या भोवती फिरतोय, रिव्हॉल्यूशन करतोय. का करतोय, कारण की या मूनवरती अर्थचा फोर्स लागतोय. तो फोर्स म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतोय अर्थचा मूनवरती. म्हणून मून जी आहे ही अर्थच्या भोवती फिरते आणि फिरत असताना हे मून जो आहे हा कुणीकडे अट्रॅक्ट होतोय, म्हणतो तो अर्थकडे. ओके, त्या फोर्सला काय म्हटलं जातं, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे या ठिकाणी जर मी या पेनला जर दोरी बांधल्याने फिरवला तर हा जो पेन जो आहे हा सर्कलमध्ये फिरेल, सर्क्युलर पाथमध्ये फिरेल आणि फिरत असताना हा कुणीकडे याची डायरेक्टेड राहील, तर टुवर्ड द सेंटरकडे. त्या फोर्सला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. इथपर्यंत सोबत माझ्या सर्व सोबत आहात का, यस. ओके, त्याला म्हणणार आपण सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स क्लिअर झाला आहे. आता आपण जाऊया न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनकडे. ओके, टेक स्क्रीनशॉट घ्या यांचा. ओके, यस, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कसं कळवा. ठीक आहे, याचा नक्कीच तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होणार आहे. ठीक आहे, ॲज इट इज क्वेश्चन यावरती येणार आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपण PYQ कसे आले होते ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे,
तर टॉपिक आहे न्यूटन युनिव्हर्सल लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतोय की युनिव्हर्समधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट घ्या. ओके, कुठले घ्या आणि ते ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होत आहे, अट्रॅक्ट होत आहेत. समजा हे दोन ऑब्जेक्ट आहेत, एकमेकांना काय होत आहे, अट्रॅक्ट होत आहे. तर हे अट्रॅक्ट होत आहे एका डिफायनाइट फोर्समुळं. ओके, डिफायनाइट फोर्समुळं. ओके, तो जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो या दोन ऑब्जेक्टच्या मासेसला. ओके, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते या दोन ऑब्जेक्टमधल्या असणाऱ्या डिस्टन्सला. म्हणजे सांगायचं आहे काय मला की लेट सपोज दिस इज अ ऑब्जेक्ट ए. ओके, हा ऑब्जेक्ट ए आहे आणि हा ऑब्जेक्ट बी आहे. या ए ऑब्जेक्टचं मास m1 आहे, या ऑब्जेक्टचं मास m2 आहे आणि हे कुठं प्रेझेंट आहे, युनिव्हर्समध्ये प्रेझेंट आहे. तर हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होत आहे, अट्रॅक्ट होत आहे. एकमेकांना काय होत आहे, अट्रॅक्ट होत आहे. कशामुळे अट्रॅक्ट होत आहे, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळं, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, मग हा जो फोर्स आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जो काही फोर्स आहे अट्रॅक्ट करण्याला एकमेकांकडे, तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे या दोन ऑब्जेक्टच्या मासेसला. म्हणजेच m1 आणि m2ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे या दोन ऑब्जेक्टच्या अंतर असणाऱ्या डिस्टन्सला. मग याचा डिस्टन्स कुठे घेणार आपण, सेंटरपासून हे जे आहे हे त्याचं काय असणार, डिस्टन्स असणार आर स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी डी स्क्वेअर घ्या, आर स्क्वेअर घेऊ शकता. ओके, तर हा झाला आपला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला. ओके, आता या ठिकाणी एक लागतोय, जी लागत असतं. जी म्हणजेच काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. या जीची व्हॅल्यू जी आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, ही आपली जीची व्हॅल्यू आहे. ही जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहतं. ही काय राहते, कॉन्स्टंट राहते एव्हरीवेअर. ही व्हॅल्यू चेंज होत नाही. ही व्हॅल्यू आपल्याला पाठ ठेवायची आहे. ही व्हॅल्यू आपल्याला न्यूमेरिकलमध्ये वापरायची आहे. कुठं, न्यूमेरिकल्समध्ये यूज करायची आहे. ठीक आहे, न्यूमेरिकलमध्ये आपल्याला जी घ्यायचा आहे. तर या ठिकाणी हा कॉन्स्टंट प्रोपोर्शनल सिम्बॉल काढून टाकला जातं. F इज इक्वल्स टू कॅपिटल G m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. तर हा आपला झाला फॉर्म्युला. कशाचा, हा झाला आपला फॉर्म्युला. कशाचा, तर हा फॉर्म्युला आहे आपला कशाचा, न्यूटन. हा फॉर्म्युला आहे न्यूटन युनिव्हर्सल लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, हा न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे. F इज इक्वल्स टू कॅपिटल G m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. F बी द फोर्स, G capital G is a universal gravitational constant. Capital G universal gravitational constant. काय तो, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. m1 काय, m1 बी द मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे, m1 काय, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट आहे. m2 काय, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. ठीक आहे, आणि डी स्क्वेअर म्हणजे हा काय, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. यस, क्लिअर इथपर्यंत. आणि एफ काय, एफ हा आपला फोर्स आहे. एफ काय आहे, तो फोर्स आहे. ठीक आहे, कोणता फोर्स आहे, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे, तर एफ इज इक्वल्स टू कॅपिटल G m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. ओके, तर याचं जी समजलं आहे. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारलेला क्वेश्चन आहे. कॅपिटल G काय असतं, ओके, आणि त्याची व्हॅल्यू काय. ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू किती आहे, 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर पर kg स्क्वेअर. ठीक आहे, आता हे जे युनिट आहे, हे युनिट आहे,
न्यूटन मीटर स्क्वेअर, ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर के जी स्क्वेअर. हे जे युनिट आहे ना, हे युनिट कोणाचं आहे, तर हे युनिट आहे जीचं. कोणाचं युनिट आहे, जीचं युनिट आहे, ठीक आहे, हे जीचं युनिट आहे. हे जीचं युनिट काढायचं कसं ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करणार. ओके, इथपर्यंत सर्व क्लिअर आहेत, सर्व क्लिअर इथपर्यंत. ओके, आता मी इथं घेतोय खाली, ठीक आहे. आता आपण जीचं युनिट कसं काय काढणार बघा. या ठिकाणी मला युनिट काढायचं आहे, डिराईव्ह द युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असा क्वेश्चन येतं. डिराईव्ह द SI युनिट ऑफ कोणाचं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, या ठिकाणी आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं SI युनिट जे आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डिराईव्ह करायचं आहे. ओके, सो आपण डिराईव्ह करूया या ठिकाणी. ओके, तर हा जो फॉर्म्युला आहे याला आपण एक्सचेंज करूया, याला आपण मॉडिफाय करूया. मला कॅपिटल जीचं युनिट काढायचं आहे, तर कॅपिटल जी ॲज करणार हा डी स्क्वेअर जर डिवाईडला इकडे काय होईल तो मल्टिप्लायला, म्हणजे कॅपिटल जी इज इक्वल्स टू एफ डी स्क्वेअर. एफ डी हा डिवाईडचा मल्टिप्लाय आणि हा मल्टिप्लायचा काय होईल डिवाईडला, M1 M2. ओके, आता आपण व्हॅल्यू पुट करूया ज्या कॅपिटल जी. आता एफ म्हणजे काय असतं, फोर्स असतं. एफ म्हणजे काय असतं, फोर्स असतं. आणि फोर्सचं युनिट कोण असतं, न्यूटन असतं. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. मग या ठिकाणी एफच्या ठिकाणी काय करणार, न्यूटन. त्यानंतर डी स्क्वेअर म्हणजे काय, डिस्टन्स आहे. ओके, रेडियस आहे, अंतर. तर याचं डिस्टन्स आपण कशात मेजर करतो, डिस्टन्स लेंथ मीटरमध्ये. मग डिस्टन्स हे 2 वेळा आहे, डी इंटू डी, तर हा होईल मीटरचा स्क्वेअर. ओके, किंवा M1 इंटू M1 केलं तरी चालेल, ॲज इट इज होणार. आणि मास तुम्ही कशात मोजणार, के जीमध्ये, के जी इंटू के जी. आता बघा कॅपिटल जी इज इक्वल्स टू न्यूटन इंटू मीटर मीटर स्क्वेअर अपॉन के जी इंटू के जी स्क्वेअर. तर कॅपिटल जी इज इक्वल्स टू न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. ठीक आहे, हे आपलं काय झालं आहे, SI युनिट झालं. कशाचं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं. ठीक आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजेच कॅपिटल जीचं हे जे युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर के जी स्क्वेअर, हे युनिट कशाचं आहे, फोर्सचं नाही, हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जीचं आहे. हे डिराईव्ह कसं करायचं, तर असं करायचं. ठीक आहे, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या फॉर्म्युल्यावरनं ते आपण सिम्पल इझिली डिराईव्ह करू शकतो. यस, इथपर्यंत क्लिअर. हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी एक्झाममध्ये आलेला आहे बऱ्याचदा. ठीक आहे, तर यावरती कुठलाही प्रश्न उद्या तुम्ही इझिली सोडवू शकता. ओके, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, चला जाऊया समोर, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आणखीन काही इम्पॉर्टंट असेल तर घेऊया आपण. ठीक आहे, ओके. आता काय म्हणतोय दुसरं, यामध्ये काही हायलाईट पॉईंट सांगतोय, हे रफ करतोय. ठीक आहे, याची स्टेटमेंट लिहून द्यायचं. यस, स्टेटमेंट सांगतोय तुम्हाला एक वेळ. स्टेटमेंट काय असतं ते लिहून देतोय आणि नंतर आपण आपल्या समोरच्या टॉपिककडे जाऊया. ठीक आहे, तर स्टेटमेंट काय सांगतं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट सांगतोय. ठीक आहे, स्टेटमेंट तुमच्या पार्टसुद्धा असेल स्टेटमेंट, पण तरी घेतोय परत एकदा. ठीक आहे, स्टेटमेंट काय सांगतोय, एव्हरी ऑब्जेक्ट इन द universe which attract to each other with a definite force. This force is directly proportional to the product of two masses and inversely proportional to the square of distance between them. ओके, हा तुमचं न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट आहे.
ठीक आहे. काय सांगतोय, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विच अट्रॅक्ट टू इच अदर विथ अ डिफाइनाइट फोर्स, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, प्रोडक्ट ऑफ देअर टू ऑब्जेक्ट मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजेच जो काही फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याच्या ऑब्जेक्टच्या, म्हणजे दोन ऑब्जेक्टचं मास वाढलं तर फोर्स पण वाढणार. ठीक आहे. काय म्हटलंय, दोन ऑब्जेक्टचं मास वाढलंय तर फोर्स पण वाढणार. ठीक आहे, लक्षात घ्या. दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांचं मास जर वाढलं, बघा मास इज डबल. ठीक आहे, दोन ऑब्जेक्ट आहे, त्या दोन ऑब्जेक्टचं आपण मास जर डबल केलं तर त्यांचा फोर्स पण हा वाढतोय, हा फोर्स पण काय होते, डबल होते. लक्षात घ्या, मास वाढलं फोर्स पण वाढेल. दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स वाढलं, दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स वाढलं तर त्या ऑब्जेक्टमधला फोर्स हा कमी होत असतो. काय म्हटलंय मी, दोन ऑब्जेक्टमधलं मास वाढलं, दोन ऑब्जेक्टचं मास वाढलं तर फोर्स वाढतोय, पण दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स हा कमी होतो. म्हणजे फोर्स जो आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनलच्या डिस्टन्सला. फोर्स वाढणार, फोर्स वाढला तर डिस्टन्स कमी आणि डिस्टन्स वाढला तर फोर्स कमी. ओके, एकमेकांच्या काय आहेत ते रेसिप्रोकल आहेत. ओके, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि तिसरी महत्त्वाची म्हणजे काय, दोन ऑब्जेक्ट जर स्पेरिकल असेल तर त्याचं डिस्टन्स जे आहे हे त्याच्या सेंटरमधून घ्यायचं, आणि दोन ऑब्जेक्ट जर इरेग्युलर असतील, ओके, एक्झॅक्ट त्याचं सेंटर माहीत नसेल तर जिथं त्या ऑब्जेक्टचं सेंटर सिच्युएट आहे त्या ठिकाणी आपण त्याचा डिस्टन्स घेणं असतं तो. ओके, तर 3 टॉपिक झाले या ठिकाणी. केपलर्स लॉज ऑफ मोशन्स, ओके, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि सेंट्रीपिटल फोर्स. ओके, सेंट्रीपिटल फोर्स. ओके, जाऊया आपण नंतरच्या नेक्स्ट टॉपिककडे. ओके, आता बघा, आता जो आपण टॉपिक बघितला आहे ना, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, यामध्ये जो फॉर्म्युला आहे तुमचा, तो फॉर्म्युला या ठिकाणी मी राईट डाऊन करतोय. पहिला फॉर्म्युला बघितला आपण, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, हा फर्स्ट फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला बघितला आपण सेंट्रीपिटल फोर्सचा, जो आपण या ठिकाणी CPF मी लिहिला होता, तो म्हणजेच mv²/r. ओके, त्यानंतर तिसरा फॉर्म्युला या ठिकाणी आत्ता आपण बघितला, तो म्हणजे न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, F = G m1 m2/d², फॉर्म्युला नंबर 3. ओके, आणि एक तुम्हाला माहितीच आहे फोर्सचा फॉर्म्युला. ठीक आहे, F = m×a, m×a, त्याला आपण G पण लिहितोय. ठीक आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, तर यामधला जो आपल्याला 3rd नंबरचा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी मी स्टार कोण ठेवला आहे, 3rd नंबरचा, हा फॉर्म्युल्यावरती आपल्याला एक्झाममध्ये न्यूमेरिकल विचारले जातात आणि ते न्यूमेरिकल 3 मार्कांकरिता येतात. किती मार्कांकरिता? 3 मार्कांकरिता. म्हणजेच आपल्याला न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉन्सेप्ट तर आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहेत, सोबतच त्यावरती न्यूमेरिकलसुद्धा महत्त्वाचे आहेत. ओके, न्यूमेरिकल पण घेणार आहोत, पण आपण सेपरेट घेऊया त्या ठिकाणी. ठीक आहे, आता आपण जेव्हा नंतरच्या टॉपिककडे, नंतरचा टॉपिक म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, कोणता टॉपिक आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आता हा जो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, याला ऑरमध्ये आणखीन एक नाव आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ठीक आहे, असाही येऊ शकतं, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ठीक आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता नेमकं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन जे आहे हे काय असतं या ठिकाणी आपण डिस्कस करणार थोडक्यामध्ये. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोन्ही पण एकच आहे. तर नेमकं होतं आहे काय यामध्ये? ठीक आहे, तर पहिली गोष्ट, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इट इज डिनोटेड बाय अ स्मॉल लेटर G. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय अ स्मॉल लेटर G. ठीक आहे, आता तुम्हाला स्मॉल G दिसला तर समजून जायचं हा कोण आहे? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि या स्मॉल Gची व्हॅल्यू जी आहे ही आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू आहे.
ठीक आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही ॲप्रॉक्सिमेटली आपण न्यूमेरिकलमध्ये वापरणार, यूज करणार डायरेक्ट. तुम्हाला त्या ठिकाणी जी विचारलं, जीची व्हॅल्यू किती आहे न्यूमेरिकलमध्ये, तर तुम्ही काय घेणार 9.8 घेणार. पण ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला जर विचारलं ही जीची व्हॅल्यू जी आहे ही प्लेस टू प्लेस अर्थ सरफेसवर चेंज होते दोन ठिकाणी. एक म्हणजे पोल, तर पोलवरती जीची व्हॅल्यू किती असते, तर जीची व्हॅल्यू पोलवरती 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी राहतं. आणि दुसरे असतं इक्वेटरवरती. ठीक आहे, तर इक्वेटरवरती जीची व्हॅल्यू राहतं 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू लक्षात घ्या. ही वरची व्हॅल्यू जी आहे 9.832 ही पोलवरची आहे. ओके, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही इक्वेटरची व्हॅल्यू आहे. ओके, कुठली आहे इक्वेटरवरची. म्हणजे इक्वेटरवरती जी हा कमी असते आणि पोलवरती जास्त असतं. कारण काय की इक्वेटर सेंटरपासून डिस्टन्स जास्त असतं, म्हणून इक्वेटर रेडियस जास्त असेल तर जी कमी असतं, आणि जी जास्त असेल तर रेडियस त्या ठिकाणी डिस्टन्स काय असतं कमी असतं. ओके, इथपर्यंत सर्वजण सोबत आहात, आवाज वगैरे सर्व क्लिअर येतोय. एक मिनिट येत असेल सर्वांना. ओके, तिथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. ओके, आता आमचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय होतं, तर बघा, वेन एव्हर द बॉडी इज ॲक्सलरेटेड ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जी बॉडी जी आहे ही ॲक्सलरेट होत आहे, फोर्स एक्झर्ट होत आहे, कशामुळं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. त्याला आपण म्हणतो अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता या ठिकाणी जी व्हॅल्यू मी लिहिलेली आहे या ठिकाणी 9.8 मीटर पर सेकंड ही जी व्हॅल्यू आहे ही ॲप्रॉक्सिमेटली आली कशी काय. ठीक आहे, 9.77 येते तर 9.78 आपण त्या ठिकाणी घेतोय. ओके, नेमकी ही व्हॅल्यू येते कशी काय. ओके, तर 9.77. ओके, नेमकं ही व्हॅल्यू आली कशी काय, ही व्हॅल्यू डिराईव्ह कशी झाली, तर या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस आपल्याला काढायचं आहे. व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे, ओके, इथं सोबत सर्वजण व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस. आपल्याला जीची व्हॅल्यू काढायची आहे कुठं, अर्थ सरफेस. समजा लेट सपोज समजा ही आपली अर्थ आहे आणि या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे. ओके, एक ऑब्जेक्ट आणि यावरती फोर्स लागतो आहे. या ऑब्जेक्टवरती काय लागतो आहे, फोर्स लागतो आहे. ओके, मग या ठिकाणी फोर्स जर लागत असेल तर या ऑब्जेक्टला काहीतरी मास असेल, आणि हे ऑब्जेक्ट जो आहे, हा ऑब्जेक्ट जो आहे याचं मास जे आहे हे स्मॉल एम आहे. आता ऑब्जेक्ट कुठं आहे, अर्थवरती आहे, तर अर्थला पण काही ना काही मास असेल, तर या ठिकाणी अर्थ मास. ठीक आहे, हे कॅपिटल एम घेऊया. ओके, सोबत या ठिकाणी कॅपिटल जी पण लागतोय, कॅपिटल जी. ओके, आणि याची असणारं डिस्टन्स. ओके, मग या ठिकाणी फोर्स इज इक्वल्स टू कॅपिटल जी, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे हा अप्लाय होणारच, कॅपिटल एम मास ऑफ दी अर्थ, स्मॉल एम मास ऑफ दी ऑब्जेक्ट अपॉन डी स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणा किंवा या ठिकाणी आपण याला आर स्क्वेअर म्हणतो, रेडियस म्हणतो, तर हा काय होणार आर स्क्वेअर. आता आपल्याला एक माहिती आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आपल्याला माहिती आहे एफ म्हणजे काय असतं, तर एफ इज इक्वल्स टू काय असतं, एम इंटू ए असते. मी आताच सांगितलं एम इंटू ए असते, तर ए म्हणजे ॲक्सलरेशन असते, याला आपण स्मॉल जीने रिप्लेस करू शकतो. तर एफ इज इक्वल्स टू एम इंटू जी, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरनं काय होईल, मी या ठिकाणी एफची बघा, ही जी एफ आहे या एफच्या ठिकाणी मी एम जी पुट करू शकतो. येस, ऑब्व्हियसली करू शकतो. एम जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. अपॉन काय असेल आर स्क्वेअर. स्मॉल एम गेट कॅन्सल. या ठिकाणी काय भेटलं मला, स्मॉल जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी, कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. आता या ठिकाणी हे जे आर आहे या ठिकाणी आपल्याला अर्थ सरफेस असल्यामुळं या ठिकाणी काय घ्यायचा, कॅपिटल आर घ्यायचा, म्हणजेच स्मॉल आर इज इक्वल्स टू कॅपिटल आर. म्हणजे हा होईल स्मॉल जी इज इक्वल्स टू कॅपिटल जी, कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. तर हा आपला एक नवीन व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला या ठिकाणी डिराईव्ह झालेला आहे. तो म्हणजेच कोणता, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे, इथे घेतोय कॅपिटल स्मॉल जी, कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, दिस इज अ न्यू वन फॉर्म्युला ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा हा काय एक फॉर्म्युला आहे. जसा न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आहे तसाच
ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा हा सुद्धा या ठिकाणी एक फॉर्म्युला जो आहे हा डिराईव्ह झालेला आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस, राईट. ओके, सो आता आपण काय करणार आहोत, यामध्ये जो काही जीच्या जे काही व्हॅल्यूज दिली आहेत, कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. त्याची व्हॅल्यू आपण आताच लिहिली इथं 6.673. ओके, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मास ऑफ अर्थ दिलेला आहे. तर मास ऑफ अर्थची पण व्हॅल्यू माहिती आहे, ती म्हणजे आपण आता पुट करूया यामध्ये. चला जाऊया समोर, या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूया. ठीक आहे, तर पहिली ती गोष्ट मला या ठिकाणी कॅपिटल जी माहिती आहे. ठीक आहे, लिहून द्यायची आवश्यकता नाही आहे. ओके, नंतर आपण घेऊया समोर ते काय म्हणतात ते. तर स्मॉल जी, कॅपिटल जीची व्हॅल्यू किती आहे? 6.67. ओके, एवढी घेतली तरी सफिशियंट आहे. 3 ॲड केली चालते, पण सफिशियंट दोन नंबर इंटू 10⁻⁻11 आहे. ओके, 10⁻⁻11 आहे. याला मी रफ करतोय आता. त्यानंतर काय म्हणतोय? इंटू एम, कॅपिटल एम म्हणजे काय असतं? मास ऑफ अर्थ. आणि मास ऑफ अर्थची व्हॅल्यू आहे 6 × 10⁻24. ओके, आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी? रेडियस विचारलं. काय दिलं आहे? रेडियस. अर्थचं डिस्टन्स काय असेल? रेडियस ऑफ अर्थ, तर ती असतं 6.4 × 10⁻6. आता ते आरचा स्क्वेअर आहे, म्हणून याचा काय होईल? हा पूर्ण स्क्वेअर होईल. ठीक आहे, या ठिकाणी लिहितोय आपण मास ऑफ अर्थ. ठीक आहे, मास ऑफ अर्थची व्हॅल्यू किती आहे? 6 × 10⁻24 kg असते. ठीक आहे, आणि त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ, ठीक आहे, ती असतं 6.4 × 10⁻6 मीटर. ठीक आहे, याला शॉर्टमध्ये आपण ME असं लिहू शकतो. ठीक आहे, मास ऑफ अर्थ, आणि याला RE असं लिहायचं, रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, आता त्याला व्यवस्थित जर सोल्व केलं आहे तर बघा 10⁻11 इथं आहे, -11 आहे, याला आपण साईडला घेऊया. तर 6.67 इंटू 6 डिवाइड बाय, बघा 6.4 × 10⁻6 चा स्क्वेअर आहे, म्हणजे 6.4 × 6.4 असं होईल. ते 6.4 × 6.4 यांचा जर मल्टिप्लाय केला, तर हा येतो 40.96. ओके, 40.96 इंटू, बघा आता दोन ठिकाणी बघा इंडायसिस रूल, बेस सेम आहे तर पॉवरची आपण ॲडिशन करतोय. तर दोघांचा पॉवर जर 10 × 10⁻6 × 10⁻6, तर हा 10⁻12 होणार. ओके, हा काय होईल? 10⁻12, आणि हा डिवाइडचा वर मल्टिप्लायमध्ये जाणार. तर हा काय होणार? 10⁻, बघा इथं ऑलरेडी -11 + 24, आणि हे 10⁻, इथं +12 होते, वर गेल्यानंतर काय होईल? ते -12 होणार. काय होणार? -12 होणार. मी इथंच याला घेतोय. ठीक आहे, तर जी गोष्ट आता बघा काय होतील? -11 आणि -12 दोघांचे साईन सेम आहे, तर ॲडिशन होणार 12, आणि हे होतील 23. किती होतील ते? 23, -23 आणि +24, तर आपल्याला काय मिळेल? 10⁻+1. या जर तुम्ही सॉल्व केलं तर या ठिकाणी 6.67 × 6 डिवाइडेड बाय 14.96 × 10⁻, तुम्हाला काय मिळेल? +1 मिळेल. ओके, आता जर बघितलं इथं पॉईंट नंतर 2 डिजिट, इथं पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहे, तर हा 667 × 6 डिवाइड बाय 4096. ओके, इंटू 10⁻1. आता जर तुम्ही डिव्हिजन सॉल्व केलं तर फायनली तुम्हाला जीची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल 9.77 मीटर/सेकंड². 99 व्हॅल्यू Nm/s². तर ही आपली व्हॅल्यू झाली जीची. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस. ठीक आहे, ही आपली काय असेल? व्हॅल्यू ऑफ जी असेल कशावरती? अर्थ सरफेसवरती. ओके, इथपर्यंत सर्व सोबत आहात माझ्यात? यस. थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, 1 शॉटमध्ये आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, हायलाईट आहे, महत्त्वाचा आहे. बोर्ड एक्झामला PYQ म्हणून आलेले प्रश्न सर्व यामध्ये कवर केलं आहे मी. जे एक्स्ट्रा होतं याच्या व्यतिरिक्त आणखीन काही पॉईंट्स आहेत त्यामध्ये मी ज्यामध्ये स्किप केले. तर ओके, म्हणजे याचा अर्थ ते इम्पॉर्टंट नाही असं नाही, इम्पॉर्टंट आहे, तुम्ही करा, परंतु जास्त यावरती वेटेज नाही आहे. हे खूप महत्त्वाचे होते, हे बोर्डला आलेले आहेत.
ओके, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, त्याच्यासमोर आता ठिकाणी बघा जी व्हॅल्यू ऑफ जी आहे हे लक्षात घ्या, हे नेमकं कसं आलं आहे. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस तर 9.77 राहतं. तर ॲप्रॉक्सिमेटली आपण जे आहे यूज करतो 9.8. किती यूज करतो 9.8. ओके, इथपर्यंत सर्व क्लिअर आहेत माझ्यासोबत. यस, ओके, टेक इन शॉर्ट. जाऊया आपण समोरच्या टॉपिककडं. आणि नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, याची PYQ पण आपण बघणार आहोत आलेले एक्झामला, खूप इम्पॉर्टंट आहे. वन शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंट्स करा तसे. ओके, आणि ही व्हॅल्यू लिहून घ्या. मास ऑफ अर्थ किती असतं, रेडियस ऑफ अर्थ काय असतं. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. हे फॉर्म्युला तुम्ही पाठच ठेवा. यावरती डायरेक्टली क्वेश्चन येतं. यावरती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर काढायचं असेल तर कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r². ओके, 4 ते 5 आणखीन काहीतरी फॉर्म्युला आहे त्यामध्ये बघायचे आपल्याला. ओके, त्यानंतर इथं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण एक टॉपिक आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, तो आपण बघूया. पण आधी जो आहे तो कुठला आहे, फ्री फॉल. कुठला आहे, फ्री फॉल. आता नेमकं फ्री फॉल कसं काय असतं. ठीक आहे, ठीक आहे, मी या ठिकाणी एक पेन फेकला आहे वरती तर काय होतं, तो परत खाली येतो आहे. कशामुळं, कारण की यावरती काय लागतो आहे, फोर्स लागतो आहे. तो फोर्स कोणता लागतो आहे, तो फोर्स म्हणजे लागतो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, मग नेमकं म्हणजे फ्री फॉल म्हणजे काय होतं, तर व्हेनेवर अँड ऑब्जेक्ट ऑर बॉडी इज मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी इज नोन ॲज फ्री फॉल. काय होतं, फ्री फॉल. ठीक आहे, व्हेनेवर a body or object move under the influence of gravity. असा ऑब्जेक्ट किंवा अशी बॉडी जे कोणाच्या अंडरमध्ये इन्फ्लुअन्स होत आहे ग्रॅव्हिटीच्या, त्या कॉन्सेप्टला काय म्हटलं जातं, फ्री फॉल. त्याला काय म्हटलं जातं, फ्री फॉल असं म्हटल्या जातं. ओके, आता या फ्री फॉलच्या ठिकाणी 3 इक्वेशन्स आहेत महत्त्वाचे. पहिला V = G × T, ज्याला आपण शॉर्टमध्ये GT असं दिलं आहे, GT. ओके, हा पहिले इक्वेशन्स आहे. G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि T म्हणजे काय असेल, टाईम असेल. ओके, दुसरं जे आहे ते आहे ½ GT². लास्टमध्ये AT² होतं, A आपण G ने रिप्लेस करतो आहे. ठीक आहे, आणि तिसरं महत्त्वाचं इक्वेशन आहे तो म्हणजे V² = 2GS. काय असतं, 2GS. असे 3 महत्त्वाचे इक्वेशन्स आहेत. आता या ठिकाणी जर जर बघितलं आपण या ठिकाणी बघितलं G, तर G म्हणजे काय असतं, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. T म्हणजे काय असतं, टाईम असतं. S म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. V म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी असतं. S म्हणजे त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट राहतं. ओके, आणि जी तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर हे 3 इक्वेशन असतात. ठीक आहे, फ्री फॉलचे. ओके, इथपर्यंत काय अडचण तुम्हाला. ठीक आहे, आणि जर ऑब्जेक्ट वर फेकतोय तर ऑब्जेक्टची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन जर एकमेकांच्या अपोजिट असेल तर त्या ठिकाणी ए जो आहे म्हणजे जी जो आहे हा आपला निगेटिव्ह राहतं. काय राहतं, निगेटिव्ह राहतं. तर हा फ्री फॉल. व्हेनेवर अँड ऑब्जेक्ट मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी दॅट इज नोन ॲज फ्री फॉल. ओके, त्यानंतर बघूया एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे, एस्केप व्हेलॉसिटी बघा. आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय होतं, व्हेन वी गिव किंवा व्हेन वी अप्लाय अ फोर्स ऑन बॉडी and they escape from the earth surface at forever, they are able to come on the earth surface. That concept is known as escape velocity. एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करतोय, ओके, आणि तो ऑब्जेक्ट जो आहे हा अर्थ सरफेसच्या बाहेर चालला आहे, जे काही ग्रॅव्हिटी फील्ड आहे त्याच्या बाहेर जातोय, तर तो परत येण्याकरता एबल राहते परंतु परत येत नाही. त्या कॉन्सेप्टला काय म्हटलं जातं, एस्केप व्हेलॉसिटी. त्याला काय म्हटलं जातं, एस्केप व्हेलॉसिटी. ओके, आता हे एस्केप व्हेलॉसिटी जी आहे हे नेमकं काय असते, त्याचा फॉर्म्युला काय असतं ते सुद्धा आपल्या या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. तर एस्केप व्हेलॉसिटी या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्याला 2 महत्त्वाचं पाहायचं आहे की फॉर अ गिवन ऑब्जेक्ट इज प्लेस ऑन द अर्थ सरफेस किंवा ऑन द सरफेस ऑफ अर्थ आणि इन्फायनाइट ऑफ द अर्थफेस. ठीक आहे, तर त्या ठिकाणी आपण बघणार आहोत, एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर पहिलं या ठिकाणी काय असेल,
फॉर मास ऑफ ऑब्जेक्ट इज यम. तो ऑब्जेक्ट जो आहे त्याचा मास किती आहे, यम आहे. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट जो आहे हा कुठं आहे, ऑन सरफेस ऑफ अर्थ. ठीक आहे. आणि दुसरा जो ऑब्जेक्ट आहे हा कुठं आहे, ॲट इन्फिनिटी. तर त्या ऑब्जेक्टवरती कायनॅटिक फोर्स लागणार. येस, ऑब्जेक्ट त्यावरती कायनॅटिक एनर्जी किंवा लागणार, कायनॅटिक एनर्जी लागणार. तर कायनॅटिक एनर्जी काय असतं, 1/2 mv², 1/2 mv². आता या ठिकाणी व्ही जी आहे ही व्हेलॉसिटी आहे, पण व्हेलॉसिटी कोणाची आहे, एस्केप व्हेलॉसिटी बाहेरची आहे, म्हणजे VSC लिहिणार. ओके. आता ऑब्जेक्ट जो आहे हा कुठं आहे, ॲट इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी. तर इन्फिनिटीवरती कायनॅटिक एनर्जी ही 0 राहील, लागणारच नाही त्या ठिकाणी. काय लागणार नाही, लागणारच नाही. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी जी आहे इन केस ऑफ सरफेस ऑफ द अर्थ ती काय असणार, कॅपिटल G, कॅपिटल M, स्मॉल m अपॉन त्या ठिकाणी R असेल, रेडियस. इन केस ऑफ पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटीवरती लागणारच नाही, कारण की ऑब्जेक्ट अर्थ सरफेसच्या बाहेर आहे, अर्थ सरफेसच्या बाहेर आहे, इन्फिनिटी आहे, म्हणजे व्हॅल्यू काय असेल, 0. आता तर पाहिलं आपण TE म्हणजेच कायनॅटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर कायनॅटिक एनर्जी काय आपल्याकडं 1/2 mv². ओके. मायनस, ओके, मायनस कॅपिटल G, कॅपिटल M, स्मॉल m अपॉन R असतं. ओके. इकडे काय असेल, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनॅटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हे कायनॅटिक एनर्जी 0 आहे, हे पण 0 आहे, म्हणजे आपली टोटल एनर्जी काय त्या ठिकाणी 0 येऊन जाईल. ओके. लागणारच नाही त्या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा बरं काय करतील आपल्या ठिकाणी, या ठिकाणी हा स्मॉल m गेट कॅन्सल, हा 2 इथं डिवाईडला आहे, तिकडे राहील तो मल्टिप्लायला, म्हणजे या ठिकाणी काय राहिले, V² इज इक्वल्स टू हा डिवाईडचा तिकडे मल्टिप्लायला, म्हणजे 2gm अपॉन R राहील. स्क्वेअरिंग केला तर हा रूटमध्ये जाईल, म्हणजे हा होईल. ओके. आपण जर स्क्वेअर करून टाकलं तर हा रूटमध्ये जाईल, म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू इन अंडर रूट 2gm अपॉन R, 2gm अपॉन R. ओके. हा आपला झाला पहिला एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथं भेटला आहे मला, VESC काय असेल, इन अंडर रूट 2gm अपॉन R. ठीक आहे. हा आपला अंडर रूटचा पहिला फॉर्म्युला कशाचा, एस्केप व्हेलॉसिटीचा. तर तुम्हाला ही व्हॅल्यू दिली. आता जर तुम्ही नीट जर बघितलं तर अंडर रूट बघा, कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. त्या ठिकाणी बघा कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R आहे. ओके. म्हणजे आता स्क्वेअर आहे. ठीक आहे. मी जर रूट काउंट टाकला तर त्या ठिकाणी फॉर्म्युला होईल Gचा. कशाचा फॉर्म्युला होईल तो, Gचा, म्हणजे त्या स्मॉल Gचा. मग या ठिकाणी मी VSC इज इक्वल्स टू इन अंडर रूट GM अपॉन R आहे, तर GM अपॉन R म्हणजेच कोण, स्मॉल G, तर अंडर रूट 2GR, अंडर रूट 2GR. हा आपला एक काय बनेल या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे हा डिराईव्ह होणार, दुसरा फॉर्म्युला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशाचा, एस्केप व्हेलॉसिटीचा हा दुसरा फॉर्म्युला, इन अंडर रूट 2GR. ठीक आहे. आता हा दोन फॉर्म्युला कसा यूज करायचा, तर आपल्याला न्यूमेरिकलमध्ये ज्या व्हॅल्यूज दिल्या असतील त्या डिपेंड व्हॅल्यूजवरती आपण हा फॉर्म्युला काय करेल, त्या न्यूमेरिकलमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. ओके. तर अशा पद्धतीनं महत्त्वाचे हे 6 पॉईंट टॉपिक या ठिकाणी डिस्कस केले आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके. शेवटचा या ठिकाणी एस्केपनंतर एक छोटासा कॉन्सेप्ट आहे, मास आणि वेट. ठीक आहे. आता नेमकं मास काय असतं आणि वेट काय असतं ते थोडक्यात पाहूया आपण. तर टेक स्क्रीनशॉट. ओके. स्क्रीनशॉट घ्यायचा खूप इम्पॉर्टंट आहे. यांचे आपल्याला न्यूमेरिकल सेपरेटली आपण घेऊया. ओके. मास आणि बघा इकडे घेऊया आपण मास आणि इथे काय असेल, वेट. ठीक आहे. आता नेमकं मास म्हणजे काय असतं, मास म्हणजे काय असतं, द अमाऊंट ऑफ मॅटर. काय असतं, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. काय असतं, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट.
किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट त्याला आपण मास म्हणतोय. ठीक आहे. आता वेट म्हणजे काय, वेट इज नथिंग बट अ फोर्स एक्झर्ट ऑन द अर्थ. एक अर्थ वेट जो आहे हा एक टाईपचा काय फोर्सच आहे, एक टाईपचा काय फोर्स आहे. त्यानंतर मास जे आहे हे एव्हरीवेअर काय राहते, कॉन्स्टंट राहते. मास जे आहे हे एव्हरीवेअर काय राहते, कॉन्स्टंट राहते. पण वेट जे आहे हे प्लेस टू प्लेस काय होते, चेंज होते. ठीक आहे, काय होते ते चेंज होते. मास कॉन्स्टंट राहते, कुठेही जा मास चेंज होईल, पण वेट हा एक फोर्स आहे, तो चेंज होत राहते. त्यानंतर मास जी आहे ही एक स्केलर क्वांटिटी आहे, आणि वेट जी आहे ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. ओके. आणखीन यामध्ये काही 1-2 पॉईंट दिले आहेत. ओके, त्याचा फॉर्म्युला वगैरे ह्या गोष्टी तुम्ही फक्त लक्षात घ्या एवढ्या, बाकी तुम्हाला त्या ठिकाणी काही पाहायचं काम नाही. आता याने वेट जर बघितला तर वेटचा काय असेल डब्ल्यू. आधी सांगितलं वेट म्हणजे नथिंग बट अ फोर्स आहे, आणि फोर्सचा फॉर्म्युला काय असते m/g असतं. काय असतं m/g. आणि या ठिकाणी जर जीची जर व्हॅल्यू आपण पुट केली तर g इज इक्वल्स टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. आपण काय असेल R स्क्वेअर. ओके. तर या ठिकाणी आपल्याला आपण वेट करतं पाहिलं तर वेट एक टाईपचा फोर्स आहे, ती एक वेक्टर क्वांटिटी आहे, प्लेस टू प्लेस व्हॅल्यू चेंज होते. मास अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट असेल आपण मास म्हणतोय, हे एव्हरीवेअर सेम राहते. तुमचं मास जर समजा या ठिकाणी 6 असेल, ओके, तर मास जे आहे हे kgमध्ये राहते. ठीक आहे. तर हे कुठंच चेंज होत नाही. समजा तुमचं मास अर्थवरती 6 kg आहे आणि तुम्ही कुठं तरी आणखीन कुठल्या प्लॅनेटवरती गेलं आहे, तिथे सुद्धा तुमचं मास काय राहील 6च राहील. पण तुमचं जर समजा इथं अर्थवरती जर तुमचं वेट हे 6 न्यूटन आहे, ओके, आणि तुम्ही जर कुठल्या जरी अदर प्लॅनेटवर गेला तर हे तुमचं वेट जे आहे तिथं वेट जे आहे हे काय होते चेंज होते. वेट काय होते त्या ठिकाणी चेंज होतं. हा फरक आहे त्यामध्ये मास आणि वेटचा. ठीक आहे. ओके. तर या ठिकाणी शॉर्ट बट इम्पॉर्टंट व्हिडिओ या ठिकाणी फर्स्ट जो आहे ग्रॅव्हिटेशन या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आय होप तुमच्या जे काही कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ खूप महत्त्वाचा होता. यातनी काही जर तुम्हाला डाऊट असतील नक्की कॉमेंट्स करा. व्हिडिओ कसा वाटला तुझा कमेंट करा. आपल्या जास्तीत विद्यार्थ्यांसोबत शेअर करा. यामधला एक राहिला तो म्हणजे न्यूमेरिकल बेस कॉन्सेप्ट आहे. ओके, न्यूमेरिकल आपल्या ठिकाणी राहिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण एक्झाईजमध्ये असेल, बाहेरचे असतील किंवा लास्ट प्रिव्हियस इयरमधले आलेले PYQ असतील, ओके, क्वेश्चन असतील, ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर ते व्हिडिओ सर्व पाहण्यासाठी आपला चॅनल जो आहे तुम्ही शेजारचा सुद्धा बेल आयकन त्याला हिट करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन ह्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. थँक्यू.